नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी यूट्यूब चॅनलवर. आजकालच्या ग्लॅमरस दुनियेत जिथे नातेसंबंध टिकणं कठीण झालं आहे, तिथेच एक कपल मात्र आज ही प्रेमाची खरी व्याख्या जगतंय. होय, आपण बोलतोय बॉलिवूडमधील सर्वात क्यूट आणि आदर्श जोडप्याबद्दल, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. अलीकडेच रितेश सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आणि त्या काही शब्दांनी संपूर्ण इंटरनेटचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी लिहिले, "एक्झॅक्टली 24 इयर्स अगो, आवर हार्ट्स फाउंड ईच अदर अँड नेव्हर लेट गो. यू विल बी माय सेफ प्लेस, माय ॲडव्हेंचर, माय सॉफ्टेस्ट ड्रीम कम्स ट्रू, माय फ्रेंड, माय लव्ह, माय फॉरएव्हर बायको. आय एम एंडलेस होपलेस इन लव्ह विथ यू." हे शब्द फक्त पोस्ट नव्हते, ती होती 24 वर्षाची प्रेमाची साक्ष. 24 वर्षापूर्वी सुरू झालेला हा प्रवास आजही तितकाच ताजा, तितकाच गोड आहे. चला जाणून घेऊया या प्रेमकथेच्या सुरुवातीचा अध्याय. सन 2002 मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदाच रितेश आणि जेनेलिया भेटले. त्यावेळी रितेश राजकारणामधील मोठ्या घरातील मुलगा आणि जेनेलिया दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री. सुरुवातीला जेनेलियाला वाटलं हा श्रीमंत घरचा मुलगा ॲटिट्यूड असेल कदाचित, पण हळूहळू ओळख वाढली, मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मस्ती चित्रपटानंतर दोघांचं बॉन्डिंग आणखीन घट झालं. 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 3 फेब्रुवारी 2012 रोजी ते लग्नबंधनात अडकले. विशेष म्हणजे त्यांचं लग्न मराठी आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने पार पडलं. आज त्यांच्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाली आणि डेटिंग सकट 24 वर्षाचा प्रवास. इतक्या वर्षानंतरही रितेश आजही म्हणतो, "मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो बायको." हे खरं प्रेम नाही का? आजच्या काळात जिथे रिलेशनशिप काही महिन्यात संपतात, तिथे 24 वर्ष एकत्र राहणं खरंच कौतुकास्पद आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहेत. त्यांचे रील्स, मजेशीर व्हिडिओ, एकमेकांवर केलेली टिंगल टवाळी चाहत्यांना प्रचंड आवडतात. पण त्या मजेमागे आहे एकमेकाबद्दलचा आदर, समजूतदारपणा आणि निखळ विश्वास. रितेश आणि मुलाखतीत सांगतो, "घरातली खरी स्टार जेनेलिया आहे आणि जेनेलिया म्हणते, रितेश माझा सर्वात मोठा आधार आहे. हे नातं फक्त पती-पत्नीचं नाही, तर बेस्ट फ्रेंडचं आहे." कदाचित म्हणूनच 24 वर्षांनंतरही त्यांच्यात तीच स्पार्क दिसते. रिलेशनशिप पोस्टवर हजारो कमेंट्स आल्या. चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. अनेकांनी लिहिलं, "कपल गोल्स, ट्रू लव्ह एक्झिस्टन्स, मेड फॉर ईच अदर." आजच्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये रितेशची ही पोस्ट प्रेमावर पुन्हा विश्वास ठेवायला भाग पाडते. कारण प्रेम मोठ्या गिफ्ट्समध्ये नसतं, ते असतं रोज एकमेकांना निवडण्यात. ते असतं एकमेकांच्या यशात आनंद मानण्यात, अडचणीत खंबीर उभं राहण्यात आणि छोट्या क्षणामध्ये आनंद शोधण्यात. 24 वर्षाचा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांनी तो एकत्र पार केला. आज त्यांच्या 2 गोंडस मुलांसोबत ते आनंदी आयुष्य जगत आहेत. रितेश आणि जेनेलिया ची प्रेमकथा आपल्याला एक संदेश देते. जर नात्यात मैत्री असेल, विश्वास असेल आणि एकमेकाबद्दल प्रामाणिक भावना असतील, तर काळ कितीही गेला तरी प्रेम कमी होत नाही. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे? आजच्या काळात असं निखळ, प्रामाणिक प्रेम शक्य आहे का? तुम्हाला रितेश जेनेलियाची जोडी कशी वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथेच मिळतात मनात भिडणाऱ्या अशा खास स्टोरीज. मी पुन्हा भेटेन एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत स्टे इन लव्ह, स्टे ब्लेस्ड.